स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 29 नोव्हेंबर। आज आपण आजचा आणि उद्याचा 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच 1-2 तारखेला कोणत्या जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान होणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। दिटवाह चक्रीवादळाबद्दल जर पाहायचं गेलं तर इकडे सध्या हे श्रीलंकेच्या उत्तर भागात सक्रिय आहे आणि हे 30 नोव्हेंबरला म्हणजे उद्या रात्रीपर्यंत हे चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे। उर्वरित उत्तर भारतातून जवळपास विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागात वाऱ्याचा फ्लो चालू आहे, थंड वाऱ्याचा फ्लो। त्याच्यामुळे या भागात थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कालपासून वाढलेलं आहे। यानंतर सध्या दुपारच्या 1 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर उंच वरच्या पातळीवरचे ढग सध्या इकडे नाशिक असेल, जळगाव, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारचे काही भाग असतील, सिंधुदुर्ग, तसेच इकडे बुलढाण्याचे काही भाग असतील। या भागातून वरच्या पातळीवरचे ढग सध्या सक्रिय आहेत। पावसाचे ढग हे नाहीये, त्याच्यामुळे पावसाची शक्यता या भागातून नाही। आणि उद्या सुद्धा, आज आणि उद्या 29 आणि 30 नोव्हेंबरला सुद्धा राज्यात पावसाची शक्यता नाहीये। मात्र 1 डिसेंबरला गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या दोन जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जे तालुके आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान होईल आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील, पण याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे। ढगाळलेलं हवामान कन्फर्म होणार आहे। तसेच 3 व 4 डिसेंबरला इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेलं हवामान होईल। पावसाची शक्यता नाहीये। बाकी थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे गोंदिया, वर्धा, नागपूर, भंडारा हे जे जिल्हे आहेत या भागातून आजचं तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। इकडे बीडच्या आसपास सुद्धा 12 अंश सेल्सिअस ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर मुंबई विभाग व कोकण विभाग हा जो पट्टा आहे या भागातून आजचं तापमान हे जवळजवळ 18 अंश सेल्सिअस ते 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। त्यानंतर 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान इकडे नाशिक असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, याच्यानंतर सोलापूरचे काही भाग असतील, इकडे बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर इकडे लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, याच्यानंतर अकोला या भागातील तापमान हे जवळजवळ 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे। तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।